वाळू माफियांचा धुमाकूळ, चेकनाके कोमात, यंत्रणा हप्त्याच्या मागे। रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखालीच रत्नागिरी जिल्ह्यात वाळू उपसा आणि वाहतुकीचा अवैध धंदा बेफाम सुरू असल्याचा आरोप नागरिकांमध्ये जोर धरू लागला आहे। विशेषतः रात्री 12 नंतर संगमेश्वर तालुक्यातील कळंबोशी मार्गे खेरशेत हायवे परिसरात वाळू उपसा आणि वाहतूक बिनधास्तपणे सुरू असल्याचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत। जिल्ह्यातील अनेक चेकनाके केवळ नामापुरते कार्यरत असून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हप्त्याच्या बदल्यात डोळेझाक करत असल्याचे आरोप नागरिक करत आहेत। परिणामी सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट उसळली असून यंत्रणा कोणाच्या दारी पाणी भरते आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे। आणि विशेष म्हणजे हे सर्व काही पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत घडत असून चेकनाके केवळ नावापुरते उभे आहेत। सामान्य नागरिक घरकुलासाठी वाळूसाठी अर्ज करत वनवन फिरत आहेत, तर दुसरीकडे माफियांना वाळू हप्त्याच्या मोबदल्यात खुलेआम पुरवली जात असल्याचे आरोप होत आहेत। अनेक तक्रारी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात नोंदवूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे जिल्हाधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांचा जिल्ह्यात सेवेचा कार्यकाळ पूर्ण झाला असल्याने त्यांच्या बदलीसाठी जागृत नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते पुढाकार घेत असून या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लवकरच निवेदन सादर करण्यात येणार आहे। तसेच कोकणातील अवैध वाळू धंद्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात येणार आहे। अवैध वाळू उपशाला विरोध केल्यास माफियांकडून धमकी दमदाटी करण्याचे प्रकार घडत असतात आणि हे सर्व प्रकार कोणाच्या आश्रयाने सुरू आहेत याचा शोध घेण्याची मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होते आहे।